कशा प्रकारची कारवाई करणार आहात आपण? येस, त्याच्यामध्ये हो हो त्याच आणखी एक 2 मिनिटं मी घेऊ शकतो. जळगावमध्ये त्याच वेळेस काही पत्रकारांना भेटून तिथल्या पत्रकारांच्या भेटून वगैरे त्यांचे काही पहिले संबंध असतील, त्यानुसार त्यांनी अशीच बातमी दिली. आम्ही इमिजिएट सेकंड डेला सेम डेला आम्ही त्यांना सांगितलं की हा पूर्णपणे बदनामीचा कट आहे, असं आहे सगळं पूर्ण, त्याचे सगळं पूर्ण जे आपल्याला पोलीस ठाण्यामधून जे भेटलेलं होतं आपल्याकडे ते सगळं आणि आपला व्यवसाय या सगळ्या दोन्हीचे पुरावे सगळे आपण कायद्यानुसार जे काय आहे ते पूर्व सादर केले. आणि इमिजिएट सेकंड डेला प्रत्येक न्यूजपेपर जे आहेत आपले त्यांनी जे दैनिक आहेत म्हणजे सकाळ असो, लोकमत असो, मटा असो, महाराष्ट्र टाइम्स असो, यांनी इमिजिएट दुसऱ्या दिवशी खुलासाही दिला की याचा हा खटाटोप आहे कंपनीला बदनाम करण्याचा. आता याच्यानंतर हा सगळा झाला पुढचा भाग. त्याच्यानंतर आम्ही आता त्याच्यानुसार आम्ही जे काय कायद्याने आता पुढे चालल्याच होती वाटचाल की तोपर्यंत एक विशिष्ट वृत्तवाहिनीवर आमच्या पूर्णपणे बदनामीचा सध्या प्रकरण हे दाखवलं जात आहे. आणि हे प्रकरण दाखवत असताना म्हणजे तो जो माणूस, तो जो इसम जो आहे तोच तो तुषार पायगुडे. हा तुषार पायगुडे तिथं जो बोलताना दिसतोय त्याच्याकडे जी माहिती आहे ती पहिली पूर्णपणे अपूर्ण आहे. जो त्याला तो जो सांगतोय म्हणजे त्याची जी बॅकग्राऊंड आहे, जी पार्श्वभूमी आहे, म्हणजे एखाद्या गुन्हेगाराची जी पार्श्वभूमी असेल तर अशा माणसाला तुम्ही एक एवढी जबाबदार वृत्तवाहिनी असताना अशा वृत्तवाहिनीने असं करणं हे आम्ही सरासरी आम्ही म्हणजे अन्याय आहे आमच्यावर ऍक्च्युअली. कारण आमची जी प्रगती पाहून आता ही जी वृत्तवाहिनी, हा जो इसम, आम्हाला आता हे शोधायचंय की हा जो इसम आहे ना, ही जी वृत्तवाहिनी याच्या करता करविता कोण आहे याच्या मागे. आणि याच्यावर ठाम मत आहे आमचं की नक्की जो इसम आहे याच्या मागे आपल्या ही जी वृत्तवाहिनीवर दाखवलं जाते आणि जो इसम हा जो काम करतोय एवढं याच्या पाठीमागे हे जे दिसणारे समोरचे चेहरे आहेत आपल्याला. संशय कोणावर आहे आपला? आता त्याच्यामध्ये आम्ही उद्या गुन्हा दाखल करतोय, उद्याच न्यायालयामध्ये वृत्तवाहिनी आणि त्या संबंधित तुषार पायगुडे ह्या इसमावर. आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला मागवलेली खंडणी जी आहे आणि हा जो ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे आणि आम्हाला आमची जी आबरू जी आम्हाला हे केली त्यांनी चव्हाट्यावर आणलेली अशी लांछन हे केलं, त्याच्याबद्दल आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.